चांगलं दोनच आहे आणि ते जरा कपड्यातलं जरा बघा. कपड्यातलं नाही बायको बरोबर नाईटी शोला येणार की आता शेकडीला घेऊन आलं पिक्चरला. तुझ्या अण्णा खायला मजा आहे तुझी. ठीक आहे कपड्यातली 2 तिकीट 260 रुपये काढ. 260 ना हे 300 रुपये हे 300 रुपये. अरे पण सुट्टे नाही माझ्याकडं. एक काम कर तुम्हाला 50 मी तुला 10 देतो बरोबर. हे अरे थांब काढा नाही का हिशोब पट्टे केली तू पट्टू हे बघ समजा तुम्हाला 300 रुपये द्यायचे तुम्हाला 300 दिलेस मग मी तुला 50 दिले मी तुम्हाला 10 दिले किती झाले 260 बरोबर काढला हिशोब ना. चला मी जाता. चांगल्या इमानदारीने ब्लडचा धंदा करत होतो तर हा अन्न मलाच चुनावून गेला. तरी माझा बाप म्हणत होता कुठं थांबायचं ते कळायला हवं म्हणून. अण्णाने अख्ख्या दिवसाची कमाई घेऊन गेला माझी. रमेश चालले पकाव नकोस. हिशोब का जमत नाही रे तुला तरी तुझा बाप भरायचा. कुठं थांबायचं ते कळायला हवं. हे बंड्या 2 कटिंग घे रे लवकर. साहेब 15 मिनिटं लागतील ना राव. तुला काय झालं तोंड असं टाकलेलं काही का केलंय. काय सांगू अरे त्या मालकाच्या अरे कामावर 2 दिवस आले तू साल्याने हाकललं रे मला. काय नाही रे छोटं बाळ अरे परवा गिऱ्हाईक होतं गाडी सांगतो काय मस्त आयटम रे आपला कलेजाच गाणा. लव्ह ॲट फर्स्ट साईट रे लव्ह ॲट फर्स्ट साईट. गाडी दुरुस्त करून झाली म्हणले पैसे कमी आहेत तर मग घेऊन येते. आता मला सांग ती बिचारी एवढं लांब कुठं जाणार जा आपली गाडी घेऊन तर झाली गेली तर आजवर परत आली. तुला सांगतो फक्त 4,500 साठी मालकाने माझ्यासाठी इमानदार स्त्री दाक्षिणी अशा माणसाला काढून टाकलं रे. फक्त 4,500 काय म्हणा साला इस दुनिया में ईमानदारी से जीना मुश्किल. पण काय पण पैसा मात्र लागतो. पैसा असला ना सगळं कसं पटापटा जमतं बघ. बरे अरे पण साला हा पैसा गेला कसा पण साला कुठून सांगतो. माझा बाप जर अजून चांगली नोकरी केली असते चांगलं शिकलास तर काय बिघडलं असेल त्याचे. कुठं थांबायचं ते कळायला हवं. आणि थांबायला आधी सुरू तर नको व्हायला. समज धंदा सुरू करायचा भांडवल पाहिजे म्हटलं की बाप बोलणंच बंद करतो. अरे आता सुरू झालं नाही तर थांबणार का त्याला घंटा पांडे आम्ही आतापर्यंत 19 धंदे सुरू करून बंद झाले तुझे तुझ्या बाबाच्याच पैसा ना. हा पण काही अपवाद असतात. 19 अपवाद ते जाऊ दे रे. पण हा पैसा आहे ना असा साध्या मार्गाने नाही काहीतरी ना मोठं करायला पाहिजे. मोठं म्हणजे पैसा कमावण्याचे 2च मार्ग. कोणते. एक तर हिरो बनायचा पिक्चर मध्ये चालेल. अरे तू कसला हिरो बनतोय. अरे हिरो बनायला स्मार्ट असायला लागतं. चिकना हॅन्डसम एकदम ऋतिक. मग मी फार तर फार साऊथ इंडियन हिरो बनू शकतो की नाही. पण नाही आज तुला मी शिकून आहे. सॉलिड साऊथ इंडियन पिक्चर होतो ना त्यांना घेतली
आणि साऊथ इंडियन पिक्चर पुन्हा गेली आहे. रंग दिसलेली आहे अन्नामध्ये आता नाटक करते. हो लँग्वेज जरी कळत नसती मधले अन्नावरून जोशी. लँग्वेज कळते ना. काय हिरोईन असत्या वाह. रामफोर मला पण बनवत जा की आणि दुसरं मार्ग कोणतं रे? दुसरा मार्ग जरा धोक्याचा चोरी करायची. चोरी? हो चोरी थोडा मी तर सगळं ठरवलंय. काय त्यासाठीच तुला इथं बोलवलंय ना. बस ऐक, मी सगळं काही बघून ठेवलंय, ठरून ठेवलंय, फिरून ठेवलंय. आज रात्रीच आपण चोरी करायची. अरे काय वेळ बी लागले का तुला? अरे चोरी चोरी हा ते कसं शक्य? अरे तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे मित्रा. बोल. हे पैसा आला की बघ तुझे सगळे टेन्शन खलास. मी स्वतःचं गॅरेज टाकायला मोकळा तू. मस्त मस्त पोर येतील तुझ्या गाडी घेऊन आणि तू त्यांची गाडी दुरुस्त करून देशील. मग त्या तुला हसत लाजत विचारतील किती झाले? बिनधास्त छाती ठोकपणे यांना सांगशील तुमच्यासाठी फ्री. काय म्हणतोस मग? मी तयार आहे. चल मग. आणि अशा प्रकारे दोन जीवलग मित्र पांडुरंग गणपुले आणि शिवा महाटोपे वाममार्गाने प्रवास करायला आपलं पहिलं पाऊल उचलतात. हुशार आणि तंतरीत पांडुरंग गणपुले यांनी प्लॅनिंग करण्यापूर्वीच एक बंगला हेरून ठेवलेला आहे. बंगला एका श्रीमंत माणसाचा आहे जो सध्या आपल्या बायकोसोबत हनीमूनला गेलेला आहे. भेकर मित्राशिवा पांडूला साथ द्यायला तयार झालेला आहे. मात्र काय करतोय कोणास ठाऊक. अंकुश ठाणचे विदेश. चला तर मग पाहूया काय दिवे लावतायत आपले जीवलग मित्र पांडू आणि शिवा. पाटे नाटक कंपनी प्रस्तुत गोंधळाची रात्रमध्ये. लेखन आणि दिग्दर्शन स्वप्नील जोशी. प्रकाश योजना निरंजन महाजन. संगीत संयोजन प्रज्ञा मोहन. चला तर मग पाहूया जागते रहो. पांड्या अरे रस्सी टाक खाली लवकर. अरे बोलू नको. आता गाव सारखं होईल. अरे रस्सी टाक. जा, 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 जा. अरे रस्सी आहे. अरे. बस बस बस. पण आज तर माझा बर्थडे नाहीच आहे मुली. तुझे देखा तो ये जाना सनम. शांत बसा, नाहीतर खूप. सॉरी आहे, माफ करा. तुम्ही कोण? आम्ही कोण म्हणजे तुम्ही कोण विचारणार आहे? तुम्हीतला. मी कुठं चलू? कुठे नाही हो, माझं नाव तुम्हीतला. काय? तुम्हीतला. मी ला. अच्छा, अच्छा, अच्छा. सुमित्रा. मग असं बोललेला
माझी मैत्रीण पूजा. अरे वा, मी पांडुरंग आणि हा माझा मित्र शिवा. नमस्कार नमस्कार करेल का लग्नाला आले का? तुम्ही इथे काय करताय आणि कोण तुम्ही? आम्ही आपले जात होतो इकडनं. आम्ही चोर 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 शिरले नाहीत ना बंगल्यात ते बघायला आलो होतो. नाही शिरले का बाबा ये बघा चल. अय्या खरंच? खरं खरं सांगा. डांगा डांगा नाही आम्ही. खरं खरं सांगा पुण्यात नाही तर पोलिसांना फोन करेल. ए, जास्त शांतती नाही पाहिजे ना. नाहीतर फसा भेटकडी. आम्ही चोर आहोत चोर. तू माहिती कशाला आलं? केक खायला. चोर चोरी करायला गेला ना. काय ना आखलेली पण तू उघडी आहे. सॉरी हा चुकलं आमचं. येतो आम्ही. अरे असं काय करतो? असं भेटण्यासारखं काय वागतोय? चोरी करायला आलं ना आपण. मग अरे पण त्या मुली अरे फसवू नको काय पुसून लावली? हे बघा बाई. बाई? मग काकू. छी. बरं मुली. नको नको नको. आता काय कुकुलं बाळ म्हणू. जे कोणी असाल ते. हे बघा, एक तर तुम्ही आम्हाला फसवलं. फसवलं? आम्ही कधी फसवलं? नाही तर काय. अहो एक तर बांगला रिकामा म्हणून आम्ही इथं आलो. तुम्ही बांगल्यात कशा? आता ही चिटिंग नाही का? चिटिंग कसली त्यात? आज ना आमच्या मित्राचा बर्थडे आहे. त्याचीच सरप्राईज पार्टी ठेवली होती आम्ही इथे. केक पण कापणार होतो. मला वाटलं तोच झाला म्हणून मी तुमचे मागून झाकले. काय? अहो बाई, आपलं ते कुकुलं बाळ. अहो वाक्याला करता कर्म क्रियापद असतं. त्यातला कर्म कधी वगळू नका. अहो अर्थ छान अर्थ होता. सॉरी हा. इट्स ओके. आवडलं मला ते. सस्पेन्स सीनचा रोमॅन्टिक सीन होतोय. तुम्ही दोघी चला बसा इकडं. बिलकुल आवाज करायचा ना. आपल्याला चोरी करताना बिलकुल डिस्टर्बन्स चालत नाही. मनाची एकाग्रता भंग पावते. हे बघा तुम्ही जे काय करताय ना ते बरोबर नाहीये. बरोबर. चुप बस तिकडे. आणि आता पटा बोलायचं. पुढं काय काय ठेवलंय ते आपल्याला शोधायला त्रास झाला नाही पाहिजे. समजलं ना? हे बघा चुप. तू समजलं ना? हा माझ्या पप्पांचे मित्र आहेत ना त्यांच्या काकाच्या मेवण्याचा मुलगा पोलीस मध्ये इन्स्पेक्टर आहे. इन्स्पेक्टर. पलट बोला पलट. आता बोलत कशाला? अरे कळत नाही रे. परत हे बघा मिस्टर जोन, दिस इज नॉट फेअर. यू कांट ट्रीट हर लाईक दिस. शी इज कोबडी. That doesn't mean God has permitted you to make fun of her. Understand, you fools? या. शिव्या. अरे काय बोलली? किती छान इंग्लिश बोलता हो तुम्ही. म्हणजे जितक्या छान दिसता ना तितक्या छान बोलता देखील. तुम्हाला पहिल्यांदाच पाहिलं ना तेव्हाच मला तुम्ही आवडलं. अय्या खरंच? हो खरंच. अरे हे पुढं तरी थांबवा रे. तरी माझा बाप म्हणत होता कुठे थांबायचं ते कळायला हवं म्हणून. स्टॉप. दॅट टू पोझिशन्स. स्टार्ट. हे बोबडे चुपचाप तिजोरीच्या छाला माझ्याकडे दे. एक पैसा. मिमी, मला नाही माहिती कुठे चाव्या. तू जाऊन शोध. छाया लोक समजते. ऑर्डर दिले. चला आजचे काय ते काढा. काय? अरे आज बेडरूम मध्ये जे काही रोकडा दागिने ते काढून आणा. कर्ता, कर्म, क्रियापद. रोग माझी बोबडी आहे. हात टाकलं तर आपल्या खिडकीतून पळून नका जाऊ द्या. अरे हो रे. त्याचा मला कळलंच नाही. हे थांबा. रे बसा इकडं.
नाही आहेत, समजलं ना? तुम्ही दोघी इथंच बसा. आम्ही दोघं आज जाऊन माल घेऊन येतो. आणि हा पळून जायचा प्रयत्न पण करायचा नाही, कारण दाराला मी वरची कडी लावली आहे. चले शिवा. अरे गजरे पांडू अरे जावडेचे आलेलं जरा आकल्याने मूर्खच आहे. तरी मी त्याला सांगत असतो की जरा डोकं वापरायला शिक. माझ्यासारखं तसं मी हुशार आहे म्हणून तर कॉलेजमध्ये सगळे मला शिवा द मेकॅनिकल इंजिनियर म्हणतात. अय्या खरंच हो खरंच खरंच. अरे हा रॉंग नंबर काय लागतोय सारखा सारखा. अरे परत का आलास? अरे अंधारात एकट्याला भीती वाटत होती. ए, हसू नका. ए, काय सारखं सांगू नकोस. मुलीसमोर सुरू करतोस आणि मग आत गेल्यावर रडतोस. कुठला अरे मग असशील ना तर थांब. लोहित येईलच आता. मग तू तुमच्या दोघांची फाईट करेल. दमडी सोडून टाकेल तुमची. तल्लं करा. काय करायचंय आता ह्यावेळी? अरे तल्लं का म्हणजे तल्लं का समजलं का? अच्छा अच्छा अच्छा. असं बोलणारा ही जयांची बोब. अरे हा रोहित कोण? कोण रोहित? अरे कोण रोहित? कुठला रोहित? कसला रोहित? ए रोहित, अरे तो अजून यायचा आहे. यायचा म्हणजे तुम्ही त्याला बोलवलं? कसं बोलवलं? शिवा, अरे लक्ष कुठं होतं तुझं? आणि फोन कशाला करून दिलास तू? अरे पोलिसांना फोन केला असता म्हणजे. अय्या हो, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. नाही तो पण म्हणजे माझ्या लक्षातच नाही आलं. अरे हे काय चाललंय काय इथं? हा काही कॉमेडी शो आहे का? गप्पा काय मारतोय? आपला हा रोहित कशासाठी येणार इथे? अय्यो, काहीच इन्फॉर्मेशन. रोहितचा चान्स बर्थडे आहे. त्याचीच सरप्राईज पार्टी ठेवली आम्ही इथे, जी तुम्ही खराब केली आणि करताय. सॉरी. सॉरी बिली काही नाही. रोहिताला ना चांगलाच फसवेल तुम्हाला. ए, काय लावलंय रोहित रोहित? काय घंटा रोहित? अरे कप्तान दुसऱ्यासाठी आमचा शिवाच कापी आहे. पहिलवान शिवा. फाटका काय करेल त्याला? अरे जरा हे जास्त नाही का होते? ऍडजस्ट करून घे. ठीक आहे. अरे तुमचा रोहित मर्द असेल तर आमचा शिवा नामर्द आहे. आमचा शिवा ना मर्द आहे. तुमचा रोहित शेर असेल तर आमचा शिवा सव्वा शेर आहे. तर काय जास्त काय नाही हो. आपलं असंच वा, वाघ. एकदा कॉलनीत वाघ शिरला होता. वाघासमोर मी असा एक डाव वाघ तसा मोठ्याच्या मोठा असा जाड असा वाघ असा मी तसा वाघ तसा मी जसा वाघ वाघ मागे जाऊ लागला. माझ्या पुढे घेण्याची तयारी करू लागला. चांगलं शेक दिलं त्याला असं दाबलं आणि जेव्हा कुठं त्याचा जीव आता सोडून गाव बसल्या कॉलेज सगळे मला शिवाचा सिंगल म्हणतात. अय्या खरंच. हो खरंच. पुन्हा खरंच. अरे हिला कोणी आवडलं रे. अरे अजून नको रे व्हायला. रोहिता आला, रोहिता आला. ए, थांब. चल इकडे. इकडे. एक दिन नाशिक काय झालं? इथं आलं, इथं आलं. खाली इकडे. खाली इकडे. शिवा, काय आहे? हॅपी बर्थडे. केवढ्यानं मारलं बापरे.
अरे ही काय बर्थडे बॉम्ब देण्याची पद्धत झाली? आणि हे काय तुम्ही भाड्याची माणसं बोलून मला काय आहे? ए भाड्या काच भाड्याचं माणसं कोणाला बोलतो? आम्हाला बोलला आता ओरडायचं नाही हा बोलकर. आणि आज तर माझ्या रोहितचा बर्थडे पण आहे. माझा रोहित एकदम मारून कवर. आणि मला का मारतात सारखं? अरे ते लोक तोलच तोल. अरे चोर चोरात आम्ही बोलला ना? हे काय पूजा, तू माझ्या बर्थडे पार्टीला चोरानं कशाला बोलवलंस? तू पण ना कोणालाही बोलवतेस. ए हे घ्या, हा केक घ्या आणि निघा आता. केक तर खाणारच आहे आम्ही. तर आता हे काय चाललंय काय? अरे आपल्याला कोणी सिरियसली तो घेत नाहीये. हा तुला दाखवतोस तुझ्या ए शिव्या द्यायच्या नाही तर सभ्य माणसाचं घर आहे हे. सभ्य लोक राहतात आजूबाजूला, समजलं का? अरे काय सभे सभे लावलायस रोहित? टिक फॉर टॅट जसं तसे. तू पण शिवाय दे त्यांना. कम ऑन. नाही. अरे हा सगळाच तो काय उखाणा घ्यायला. उलट मुला ओरडायचं नाही हा, नाहीतरी कशी किक देईन ना. तायक्वांडो शिकलोय मी 2 दिवस. नंतर ते क्लासेस बंद पडला मुळे सरांचं पाय मुरगायला किक मारताना स्कूटरची. माझं नशीबच खराब. नेहमी असंच व्हायचं बघा. सनसेट पॉइंट वर पण असंच झालं. अरे सनसेट दुसऱ्या दिवशी क्लासला गेलो तर गुरुजीच हार्ट अटॅक वाजले. आणि अजून लहान असताना मी स्विमिंगला गेलेलो. अरे याला कोणीतरी थांबवा रे. तरी माझा बाप म्हणत होता कुठे थांबायचं ते कळायला हवं. पण आता माझं नशीब बदललंय जेव्हापासून तुझ्या माझ्या आयुष्यात. तुझं नशीब अजून खराबच आहे, समजलंय का तुला? तू इथं आलास ना, ही सगळ्यात मोठी चूक आहे तुझी. अरे पूजा तुझ्यासाठी योग्य नाही रे बाळा. बघ तू तिच्यामुळे इथं आलास, मार खाल्लास, अजून कशी पण का? तिच्या तर पूजा मला आवडली, समजलंय का तुला? तू घे रे तू हात साधन. अरे 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 काय माहिती म्हटलं? बघा किती सुचलंय त्याचा. काय? अरे बाई डोळा नेहमी उशिरा तर बोलते. आपण किती पॅरेंट त्याच्यासाठी. ॲरो ॲरो तुमच्यासाठी. चिपको कुठली? एक स्मार्ट टर्न हँडसम मुलगा बघितलं नाही, लागली चिपकायला. अरे शिवा, अरे आपल्या विषयांतर नाही होते का? अरे चोरी करायला आलोय ना आपण. मग ही कसली नाचलेला वाटून बसलास मूर्ख. गाड्या कुठला? ए तुम्ही दोघी इकडे या. ए इकडे या. मला पटकन. शिवा पहिलीवर हे घ्या. हे घ्या. अरे घ्या काय बॉम्ब बिम घेत नाही आता. मला ही बॅग घ्या आणि याच्यात जे काही किमती सामान मिळेल ते बघून आणा. मला निघा. तोपर्यंत तुमचा हा बर्थडे बॉय आमच्या ताब्यात नाही. त्यामुळे जास्त चालाकी नकोय. फोन बिन करायचा नाही आणि मी सांगत त्याशिवाय आणि उचलायचं पण नाही. मला निघा. मला तोपर्यंत मी ह्या बेडरूम मध्ये परत जातो. माझ्या रोहितला सांभाळा हा. चांगलं सांभाळलं ना तुम्ही त्याला.
गुडघेमध्ये छान इंग्लिश बोलता तुम्ही ते जितक्या छान दिसता ना तितक्या डायलॉग झालाय ते पण झाले. मग आता काय हे हात काय कमी आले रे अरे काहीच नाही. कसं मिळणार? माझ्या पप्पांनी सगळं लॉकर मध्ये ठेवलंय. लोकल मध्ये हे काय लोकल मध्ये घेऊन फिरत रे? अरे लॉकर मध्ये ठेवलंय लॉकर. वेला कुठला? बरं तुम्ही काय काय आणले? तुम्ही सांगितलं होतं ना किमती सामान आणा म्हणून. आम्ही खूप काही किमती सामान आणलं. ही बघा ही लोरियलची सनस्क्रीन. लॅक्मेचं ऑल डे मॉइश्चरायझिंग क्रीम. लॅक्मेचं लिपस्टिकचं सेट. हा शेडचा हा आणि हा हे घर आयला मी तुमचं दुकान तरी म्हटलं एवढी अंधारात एवढी का चमकतीये. आली का? अरे कसल्या घरात घेऊन आला तू चोरी करायला रे? हे असले हे सभ्य माणसं. अरे बोली भाषा त्याला फटीचं म्हणतात फटीचं. समजलं का? तू समजतोस काय स्वतःला हा? बिचारा रोहित शांत स्वभावाचा आहे. समजूतदार आहे. म्हणून काय त्याची त्यांनी जर मनात आणलं ना तर तो तुम्हाला तुमच्या डोळ्यांसकट विकत घेईल. हा रोहित जेवढा मनाने श्रीमंत आहे ना तेवढंच पैशाने पण श्रीमंत आहे. म्हणूनच तर मी तुम्हाला बजावतीये की जर जास्त शहाणपणा केलात ना तर तुम्हाला असं गायब करीन ना की गुगल पण तुम्हाला शोधू शकणार नाही. हा टीचर आणि श्रीमंत. कपडे बघा त्याचे मनात वाढदिवस आहे. अरे किती अज्ञान बालक आहात. आतील कपड्यावरून तुम्ही आतील माणसाची पारख करता. आपल्या सर्वसाधारण लोकांनी सांगितलंच आहे. अरे हा परत कथा सांगायला लागला. बसा.